रसिक श्रोतृ रामकृष्ण हरी. मी प्राध्यापक संपत माणिकराव गर्जे, भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे 18 या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गेली 27 वर्ष अध्यापन सेवा करीत आहे. अल्पसा परिहार देणे या ठिकाणी गरजेचे आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या अदृश्य प्रेरणेने 35 ते 40 शासकीय आणि निमशासकीय पुरस्कार मला प्राप्त आहेत. त्याचबरोबर प्रवचन, शिक्षक प्रबोधन, उद्बोधन, चर्चासत्र, सेमिनार, विद्यार्थ्यांच्या आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या वक्तृस्पर्धा परीक्षण, काव्यस्पर्धा परीक्षण याही गोष्टीचं कामकाज मी करत आहे. त्याचबरोबर शब्द आशयाचे घण हा माझा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. आठवणीचे मोरपीस आणि सोनियाचे दिन हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. कविता तुझी माझी या उपक्रमाचे संस्थापक सन्माननीय ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे माझे 9वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अनेक भूमिकेतून ते कार्य करत असतात. रोटरी क्लब ऑफ पाचगणीचे ते माजी सचिव आहेत. कविता तुझी माझी हे सदर त्यांनी याचा जो श्री गणेशा केलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. नवोदित कवींना काव्याबाबतचं एक सुंदरसं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं कार्य हे त्यांचं अतिशय अनमोल अशा प्रकारचं आहे. संकल्प आणि उमेद या शीर्षकाखाली 90 कवितेंचं परीक्षण करण्याचं सद्भाग्य मला लाभलं. सेवा मला जी मिळाली ती त्यांच्याच कृपेमुळे असं म्हणावं लागेल. अतिशय सुंदर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्या कवितेत कविवर्यांनी मांडले. कौतुकास्पद आहे. एका शीर्षकाखाली कविता मांडणं तसं अत्यंत अवघड असतं. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की प्रातस्मरणीय माऊली महावैष्णव संत ज्ञानराज एका ओळीमध्ये असे प्रतिपादन करतात की वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वाची परतत्व स्पर्शू जैसा. वाचण्यापेक्षा काव्य करणं चांगलं. बर्वे म्हणजे श्रेष्ठ. वाचण्यापेक्षा काव्य करणं श्रेष्ठ. काव्य करण्यापेक्षा रसिक वृत्तीनं त्या कवितेचा आस्वाद घेणं श्रेष्ठ. आणि अशा प्रकारे जर तुम्ही आस्वाद घेतला तर ब्रह्मानंदे लागी टाळी म्हणजे परतत्व स्पर्श तुम्हाला प्राप्त होतो. एक समाधीची अवस्था प्राप्त होते. एक परमानंद तुम्हाला प्राप्त होतो. पण माऊलीने सांगितलेल्या सिद्धांताचा थोडासा वेगळा विचार केला तर त्यांची प्रखर बुद्धिमत्तेचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी दिसतं. वाचे बर्वे कवित्व, वाचण्यापेक्षा काव्य करणं श्रेष्ठ. पण कविता कोणाला करता येतात? जो वाचतो त्यालाच. थोडंसं उलट चला. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व. रसिक वृत्ती कोणाला प्राप्त होते? जो कविता लिहितो त्याला जास्त प्रमाणात. आणि अशा प्रकारची रसिक वृत्ती प्राप्त झाल्यानंतर त्याला परमानंद प्राप्त होतो. समर्थ रामदास एका दशकात असं प्रतिपादन करतात, कवित्व शब्द सुमनमाळा, काव्य ही शब्दरूपी फुलांची माला आहे. कवित्व शब्द सुमनमाळा, जेथ अर्थ परिमळ आगळा. त्यातून व्यक्त होणारा अर्थ फुलातून जसा सुगंध प्राप्त होतो त्या प्रकारे शब्दातून अर्थरूपी सुगंध प्राप्त होतो की त्या अर्थरूपी सुगंधानं तेने संत षटपद कुळा. संत षट म्हणजे 6, पद म्हणजे पाय, कुळा म्हणजे जन्म. 6 पायाच्या कुळात जन्म कुणाचा? भ्रमराचा. म्हणून तेने संत पट शदकुळा संतोष होय. संत षटपद कुळा म्हणजे संतरूपी भ्रमाला आनंद होतो काव्याचा आस्वाद घेतल्यानं. मला असं वाटतं कवितेमध्ये प्रथम पारितोषिक कोणाला मिळालं किंवा उत्तेजनार्थ मिळालं
किंवा मिळालंच नाही याला महत्त्व नाही. स्वांत सुखाय जेव्हा आपण कविता लिहितो तेव्हा यातून आपला दृष्टिकोन असा येतो, यातून प्रयोजन असं दिसतं की कविता हे आनंदाचं सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे. आपण तर आनंद घ्यायचाच, आनंदाची डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. आपण तर आनंद घ्यायचाच, पण आपल्या कवितेतून दुसऱ्याला सुद्धा आनंद प्राप्त झाला पाहिजे. हेच साहित्याचं किंबहुना काव्याचं श्रेष्ठ अशा प्रकारचं प्रयोजन असतं. ही महत्वाची भूमिका आपण सर्व कविवर्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. दुसऱ्या अशा उणिवा लक्षात येतात की आपण संस्कृत प्रचूर रचना कवितेत केली म्हणजे आपली कविता श्रेष्ठ झाली अशातला भाग नाही. अर्थात तो साहित्यातला पंडिती मळण्याचा प्रांत आहेच, परंतु आपल्या कवितेचा आशय आणि आपली अभिव्यक्ती, विशेषतः आशय हा वाचकांच्या, रसिक श्रोत्यांच्या काळजाला थेट भिडला पाहिजे. आणि म्हणून आपले कविवर्य केशवसूत असं म्हणायचे की कविता म्हणजे आकाशाची वीज आहे. लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो, कविता म्हणजे आकाशाची वीज आहे. आपण धरायला जाल तर जळून खाक व्हाल. आणि म्हणून श्रेष्ठ अशा प्रकारच्या कविता की जेणेकरून रसिक श्रोत्याला आपण जास्तीत जास्त आनंद, उद्बोधन, प्रबोधन, मार्गदर्शन केलं पाहिजे. तुम्ही तसा प्रयत्न करतायत. कारण विंदा करंदीकरापासून तर बालकवीपर्यंत आणि मंगेश पाडगावकरापासून तर इतर कवी इंदिरा संतांपर्यंत, शांताबाई शेळकेपर्यंत जी कवितेची वाट मळलेली आहे त्या कवितेच्या वाटेवरून प्रवास करणारे तुम्ही खऱ्या अर्थानं पक्षी आहात. आणि तुम्हाला तो काव्याचा प्रवास करायचा, म्हणून तुमच्या कविता सकस आहेत, पण अजून सर्वोत्तम कशा प्रकारे जास्तीत जास्त होतील आणि वाचकाला आनंद आणि प्रबोधन देतील, त्यातून सौंदर्य शोध आणि आनंदबोध घडेल, हा दृष्टिकोन आपण समोर ठेवला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, करीतो कवित्व म्हणाले कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची, माझी आयुक्तीचा नव्या प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, माझ्याकडून ईश्वर बोलून घेतो, मी बोलत नाही. निमित्त मापासी बैसलो आहे, मी फक्त निमित्त आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता. आपण स्वामी सत्ता नाहीत, आपण फक्त माध्यम आहोत. आणि आपल्याला ईश्वरानं प्रतिभाशक्ती दिलेली आहे. आणि म्हणून नवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा, आपल्या प्रतिभेचा उन्मेष अखंड बहरत राहो. माऊली एका विराणीस सांगतात, इवलेसे रोपो लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, फुले विचितासी बहरू, कळी आसी आला, मोगरा फुलला. आपल्या काव्याचा मोगरा अखंड बहरत राहो, समाजाला प्रबोधित करत राहो, अशी माऊलीचरणी अपेक्षा व्यक्त करतो, प्रार्थना व्यक्त करतो. आणि संयोजकानं आदरणीय ज्ञानेश्वर सूर्यवंशी व त्यांचे इतर सहकारी यांनी मला जी परीक्षण करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.